लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घातला, कोर्टात गेले, पण त्यांना कोर्टाने देखील नाकारलं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय। लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळं। आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा। लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, ती योजना कधी बंद होणार नाही। लेक लाडकी लखपती योजना आहे। आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3000 महिलांनी आपल्या या काय केलं, त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली। या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये जमा करून 3000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली। ही एक चालना देणारं एक इकोसिस्टीम आहे, ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही योजना आहे। आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला, काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या, काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले। हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे। सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे। कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार, आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे। पाहिलेला असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे, लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्यात आलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेला असेल, ते लाईव्ह होते एका कार्यक्रमामध्ये, त्यांनी महत्त्वाची माहिती महिलांना दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसोबतच महिलांना दिलेल्या एसटी बद्दलची जी सवलत आहे त्याच्याबद्दलही त्यांनी माहिती दिली। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांना 50% सवलत दिलेली असून ही योजना देखील बंद होणार नाही, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असल्याचं त्यांनी म्हटलं। ज्येष्ठ नागरिकांना महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तर जी योजना आहे महत्त्वाची ती म्हणजे लाडकी बहीण योजना, ती कधीही बंद होणार नाही, विश्वास ठेवा, अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर ही लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे। बऱ्याच ठिकाणी आपण न्यूज पाहिलेले असतील की लाडकी बहीण योजना आता बंद होणार वगैरे, परंतु आता त्याच्या पुढे ही महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे तुम्ही जर 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याच्याबद्दल ही अपडेट आलेली आहे। तुम्हाला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत 8वा हप्ता जमा होण्यासाठी, लवकरच तुमचा हा हप्ता देखील जमा होणार आहे। आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये म्हणजे टोटल 7 हप्ते भेटलेले असतील। तुमचे आतापर्यंत 10,500 रुपये आलेत का? आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 7 हप्ते दिलेत। फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल तर त्याबद्दल देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे। महायुती सरकारच्या महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी कधी जमा होणार याबद्दल तुमची प्रतीक्षा होती। कुठल्या तारखेपासून हे पैसे यायला सुरुवात होतील त्याची माहिती आपण पाहणार आहोत, कारण की अनेक दिवसापासून तुम्ही याची वाट पाहत होतात। अखेर तो दिवस आलेला आहे। अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे लवकरच पैसे जमा होणार आहेत। तर या योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिलेलं होतं। मागच्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी 8 दिवसाच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता देखील वाटप करणार आहोत। चेकवरती साईन करूनच या ठिकाणी आलेलो आहे अशी देखील माहिती त्यांनी दिलेली होती। त्याप्रमाणे सरकारने हा शब्द त्यांचा पाळलेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा हा जो महिना आहे तो 28 दिवसांचा आहे। तर मग शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील। आता जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बघा, या ठिकाणी आज शनिवार आहे, म्हणजेच या ठिकाणी बँका बंद असतात। त्याच्यानंतर आपण जर बघितलं 23 तारखेला रविवार असणार आहे, त्या दिवशीही बँका बंद असणार आहेत। मात्र 24 तारखेला तुम्हाला पैसे जे आहेत येण्याची शक्यता आहे। 24 तारखेपासून 25, 26, 27 आणि 28 तारखेपर्यंत कंटिन्यू पैसे येतील। 26 तारखेला देखील सुट्टी असू शकते, त्यामुळे 24, 25, 27 आणि 28 या तारखांना तुम्हाला 8वा हप्ता जो आहे या ठिकाणी भेटून जाईल। ह्या संपूर्ण 4 दिवसामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये 4 दिवसामध्ये म्हणजे सोमवारपासून या ठिकाणी
28 तारखेपर्यंत तुमच्या 8व्या हप्त्याचे पैसे जे आहेत जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता हा भेटणार आहे. तर ही एक तुमच्यासाठी गुड न्यूज आणि खुशखबर या ठिकाणी असणार आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या ह्या 8व्या हप्त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. कारण की बघा 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू होणार आहे. त्या अगोदर ही तुमचा हप्ता जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे आणि 100% भेटणार आहे. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अर्थमंत्री स्वतः अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे की चेकवरती साईन झालेली आहे. जी 8व्या हप्त्याची तरतूद व्हायची होती ती तरतूद करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्येच पैसे भेटतील असं त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं. म्हणजेच तुम्हाला 8वा हप्ता लवकरच वाटप होणार आहे. त्याबद्दल ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरूच आहे. या प्रक्रियेला उशीर लागत आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात, परंतु तसं होणार नाही. तुम्हाला सोमवारपासूनच पैसे भेटू शकतात. कारण की हा महिनाच 28 तारखेचा असल्यामुळे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला लवकरच सुरुवात होणार आहे. आता लाडकी बहीण योजनेची जी तपासणी चालू आहे ज्याच्यामध्ये पात्र लाडकी बहिणी आहेत त्या सर्वांचे पैसे 8व्या हप्त्याचे या ठिकाणी भेटणार आहेत. तर आता दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला माहिती असेल लाडकी बहिणींना 2100 रुपये देण्याचं महायुती सरकारनं आश्वासन दिलं होतं. तर निवडणुका होऊन आता 3 महिने झाले तरी महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नाहीत. आता हे पैसे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ देण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये. कारण की याच्या अगोदर देखील सांगण्यात आलेलं होतं की मध्येच कधीही जी वर्ष चालू आहे त्यामध्ये आर्थिक वर्षामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे 1500 रुपये ती तरतूद जी आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जातो त्याच वेळेस तरतूद जी आहे ती केली जाते. म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये आता पुढच्या येणाऱ्या या ठिकाणी 10 दिवसामध्येच तुम्हाला याबद्दलची घोषणा झालेली पाहायला भेटेल. ती घोषणा होण्याची शक्यता देखील आहे. म्हणजे 2100 रुपयांनी देखील तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 600 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. म्हणजेच 1500 वरनं 2100 रुपये तुमचा हप्ता होणार आहे. ही तुमच्यासाठी खूप मोठा दिलासा असणार आहे. कारण की डायरेक्टली 600 रुपये आता त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे. तर ही अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये त्याबद्दलची घोषणा होऊ शकते. त्याबद्दलचं जसं अपडेट येईल अर्थसंकल्प चालू झाल्यानंतर तशी माहिती तुमच्यापर्यंत नक्की आपल्या चॅनलवरती शेअर केली जाईल. आता लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबत देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी स्पष्टता दिलेली आहे. निकषात बदल केले की नाही त्याबद्दल त्यांनी काय सांगितलं बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषात काही बदल केल्यानंतर अपात्र महिलांनी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता. लाखो लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेण्याबाबत सरकारकडे देखील प्रस्ताव पाठवले होते. तसेच सरकारनेही अर्ज मागे घेतले आहेत. तर काही लाडक्या बहिणी निकष मागे घेण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या मार्गावरती आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याबाबत माहिती राज्यात पसरल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती चांगलाच निशाणा साधला. तर आरोप करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर अशातच काही निकष बदलले गेले आहेत की नाही यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात आम्ही कोणतेही बदल केलेले नाहीत असं या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत फक्त अशाच लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तर लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर काही माध्यमांनी अपप्रचार केला. पात्र महिलांचे देखील लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येत आहे. मात्र गरजू आणि ज्या पात्र आहेत त्यांना या योजनेच्या लाभापासून महायुती सरकार या ठिकाणी कधीही वंचित ठेवणार नाही असा दावा स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेला आहे. तर बघा कुठलेही निकष जे आहेत या ठिकाणी बदलण्यात आलेले नाहीत. जे जुने नियम होते अटी होत्या शर्ती होत्या जो GR होता त्यानुसारच ही योजना चालणार आहे. त्यासोबत जरी तुम्ही अपात्र असाल या लाडकी बहीण योजनेमध्ये झालायत अपात्र परंतु तुमच्याकडून मात्र कुठलेही रिफंड जे आहे ते घेतलं जाणार नाही. म्हणजे मागे जे दिलेला तुम्हाला लाभ आहे तो परत मागितला जाणार नाही. कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे तुमचं हे एक टेन्शन कमी होणार आहे. अपात्र जरी झालात तरी फक्त तुमचा पुढील योजनेचा जो हप्ता आहे तो भेटण्यास मात्र तुम्हाला या ठिकाणी अडथळा येणार आहे. तो तुमचा हप्ता बंद होणार आहे. फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच आता इथून पुढे सर्व पैसे जे आहेत प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो दिला जाणार आहे. मात्र अपात्र लाडक्या बहिणींचे कुणाचेही पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तो संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेचं दिलेला आहे. याबद्दल जसं अजून नवीन अपडेट येईल लाडकी बहीण योजनेबद्दल तसं वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल व या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक नक्की करा. धन्यवाद.